जीवनाची सुरुवात कोणामुळे होते? आई, जिच्यामुळे आपण जगात आलो, जिचे उपकार जितके मानावे तितके कमीच. आज आपण या व्हिडिओमध्ये काशीनाथ पवार यांचे आई वडील कसे दिसायचे, कसे होते, त्यांची लहानपणीची स्टोरी काय आहे ते पाहूया. काशीनाथ पवार यांचा जन्म सन 1965 साली झाला होता. तेव्हा खूप गरिबी आणि हालाकीची परिस्थिती होती. त्यांची आई शांताबाई शेषराव पवार यांनी खूप जिद्दीने आणि हुशारीने त्या परिस्थितीला तोंड दिले. शांताबाई यांना पायाला थोडं अपंगत्व आहे, तरीही त्यांनी त्यांच्या मुलांना त्या परिस्थितीत त्यांना जमेल तेवढे चांगले संगोपन देण्याचा प्रयत्न केला. त्यांची तशी परिस्थिती पाहून मोठे होत झालेले काशीनाथ पवार यांना लहानपणापासूनच जबाबदारी उचलावी लागली. आईला घरकामात मदत करणे, झाडू मारणे, आपल्या लहान भावंडांना सांभाळणे. तेव्हा जात्यावर दळण दळले जायचे म्हणून काशीनाथ पवार यांना आईसोबत जात्यावर दळण दळावे लागायचे. विहिरीतून पाणी आणावे लागायचे, जळण आणायचे, म्हणजे लाकडं आणायचे चूल पेटवण्यासाठी. काशीनाथ पवार यांचे वडील म्हणजे शेषराव पवार यांनी खूप मेहनत केली आहे. त्यांच्या मेहनत केली आहे, पण परिस्थितीत काही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे वयाच्या 14-15व्या वर्षीच काशीनाथ पवार यांना त्यांचं घर आणि गाव सोडून मुंबईला यावं लागलं. आईवडिलांसाठी आणि घरची परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांचं गाव सोडलं. आणि पुढच्या व्हिडिओत आपण पाहूया मुंबईमध्ये त्यांनी काय केलं.